मुंबईत अचानक पोलिसांची धावपळ. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पोलिसांच्या ताब्यात. पण नेमकं घडलंय तरी काय? मुंबईत आज अचानक राजकीय वातावरण तापलं. पोलिसांची मोठी हालचाल सुरू झाली आणि काही क्षणातच खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटचे अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात गेल्याची बातमी समोर आली. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. नेमकं घडलंय तरी काय? महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि जनतेच्या विविध प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत आक्रमक आंदोलन छेडले होते. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असताना आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे दर, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारला धारेवर धरत आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. पोलिसांनी मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. आंदोलनानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, यूथ मीडिया मुंबई. #यूथ मीडिया मराठी. #यूथ मीडिया.